आरोप केलाय की हे जे काही काम आहे तर ते सरकार त्यांच्या मनाप्रमाणे करून देऊ शकते. दुसरं एक असं आहे की मागच्या वेळी देखील याच लिस्टचा एक अहवाल जो आहे तो जो न्यायमूर्ती गायकवाड आयोग होता तर त्यांच्या अहवालाचा एक भाग होता, त्याचा पण एक आधार घेण्यात आला होता. ते सर्वोच्च न्यायालयाने मनसेचे पदाधिकारी हे सरकारमध्ये नसल्यामुळं काही बोलू शकतात. मी सरकारमधला मंत्री आहे. राज्य आयोगाने ते निर्णय घेतलेले आहेत. राज्य आयोगाला एक वेगळा स्वायत्त दर्जा आहे, त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. परंतु एक महत्त्वाची गोष्ट निश्चित आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. त्याच्यामुळे ओबीसी बांधवांना मला देखील विनंती करायची आहे, कोणाच्याही भूलतापांना बळी पडू नये. ओबीसीचं आरक्षण कुठेही कमी केलं जाणार नाही. 15 दिवसामध्ये जे सर्वेक्षण करणार आहे गोखले इन्स्टिट्यूट हे मी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं. नाही, गोखले इन्स्टिट्यूटवर मगाशी म्हटलं ना, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जर काय बोलले असतील तर त्या गोखले इन्स्टिट्यूट ही राज्य निवडणूक आयोगानं सिलेक्ट केलेली असल्यामुळं मला त्याच्यावर मंत्री म्हणून काय बोलता येणार नाही. त्यांच्यातलं कोणच सरकारमध्ये नसल्यामुळे ते काही बोलू शकतात. सर, तुम्ही आश्वासन दिलं होतं 24 तारखेचं, आज तारीख आहे 24. खरं तर कमी वेळ झाला का सर? आपल्याला माहीत असेल की मुख्यमंत्री मोदयांचं भाषण ऐकून मनोजजींनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती की ते समाधानकारक भाषण आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की शिंदे समिती अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते. शेवटचा घटक त्यांनी शोधून काढला पाहिजे हे देखील मनोजजींनी सांगितलं होतं. आणि शिंदे समिती ही काही बरखास्त केलेली नाही. शिंदे समिती ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून मराठा कुणबी आणि कुणबी मराठा शोधून काढेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.